तर नमस्कार मित्रांनो, सर्वांना दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। ही दिवाळी तुम्हाला आनंदाची जावो, भरभराटीची जावो, उत्साहाची जावो, तुम्हाला तुमच्या परिवाराला दीर्घायुष्य प्राप्त हो अशीच मी सर्व देवतांकडे मागणी करेल, प्रार्थना करेल। आणि आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूयात। तर नमस्कार, माझं नाव आहे ऋषिराज कुलकर्णी आणि या व्हिडिओमध्ये तुमचं सर्वप्रथम सर्वांचं स्वागत आहे। तर जसं तुम्हाला माहितीच आहे की मी एका यात्रेला गेलेलो होतो, जी जवळपास 14 दिवसांची होती। आणि या यात्रेची सुरुवातीला मला सहजच इच्छा झाली की मी या यात्रेचा व्लॉग शूट करावा। सहज इच्छा झाली, असं मी ठरवलं नव्हतं की करेल वगैरे, असं बस सहज इच्छा झाली। माझ्याकडे काही रिसोर्सेस उपलब्ध नव्हते, फक्त आपला हा छोटासा मोबाईल होता। मोबाईलवरून मी नॉर्मल आपल्या व्हिडिओ कॅमेराने रेकॉर्डिंग करणं सुरू केलं आणि मी व्लॉग बनवला आणि त्याला कसलीही एडिटिंग न करता जस्ट क्लिप्स जोडून असा एक 5-10 मिनिटाचे व्हिडिओ बनवून मी टाकायला सुरुवात केली। आणि यातूनच हे जे चॅनल आहे ऋषिराज कुलकर्णी ब्लॉग्स, ज्याला आज 150हून अधिक सबस्क्रायबर्स मिळालेले आहेत, तर या चॅनलचा जन्म झाला। आणि आता ही यात्रा संपलेली आहे आणि आता 2-3 दिवस झाले मला घरी येऊन। आणि आता असं बघता बघता मी एक व्लॉग शूट केला पहिल्या दिवशी, त्याला एडिट केला, त्याला टाकला आणि 1, 2, 3, 4 बघता बघता मी पूर्ण यात्रेदरम्यान 27 व्लॉग बनवले मित्रांनो, 27 व्लॉग। आणि ते अपलोडही केले। कसे केले काय मला काही ठाऊक नाही, परंतु मी केले आणि आज आपण या व्हिडिओ पर्यंत येऊन पोहोचलेलो आहोत। हा जो व्हिडिओ आहे हा थोडा वेगळा आहे मित्रांनो, कारण आज मी जे बोलणार आहे ते संपूर्ण यात्रेबद्दल बोलणार आहे आणि यातील काही खास आठवणी वगैरेचा आपण देखील पुढे उल्लेख होणार आहे। तर चला सुरुवात करूयात। तर सुरुवात झाली एका साध्या व्हिडिओने आणि आज बघता बघता मी एक संपूर्ण यात्रेची सिरीजच बनवून टाकली मित्रांनो। आणि तिची प्लेलिस्ट जी आहे ती मी माझ्या चॅनलवरती अपलोड केलेली आहे। तुम्ही प्लेलिस्टवरती जाऊन सगळे व्लॉग बघू शकता, 27चे 27। आणि पहिला फक्त ट्रायल व्हिडिओ टाकला, पण देवाने त्याला कुठे घेऊन गेला, 150 सबस्क्रायबर पर्यंत आणून पोहोचवलं। तर यात्रेच्या सुरुवातीला व्हिडिओ टाकला, त्याच्यानंतर एक गाडीचे टूर टाकली की गाडी आमची अशी अशी आहे। त्यानंतर आम्ही रात्री आमची गाडी आली, तिथून आम्ही गाडीत बसलो आणि सकाळी झाल्यानंतर आम्ही घृष्णेश्वर येथे पोहोचलो। आणि घृष्णेश्वरला जेव्हा गेलो तेव्हा असं खरंच आम्हाला वाटलं की घृष्णेश्वरचं जे एक ज्योतिर्लिंग आहे, 12वं ज्योतिर्लिंग म्हणजे घृष्णेश्वरचं ज्योतिर्लिंग, तर अरे त्या देवानेच आम्हाला बोलवलंय की काय, असे आम्हाला तिथे फील झालं। कारण घृष्णेश्वरला जाण्याचा आमचा प्लॅन नव्हता, पण देव बोलवतो तेव्हा त्याला कोण अडवू शकतो। तिथलं सुंदर शांत वातावरण, मग तिथून आमच्या खऱ्या यात्रेला सुरुवात झाली। त्यानंतर आम्ही तिथूनच जवळ नाशिकमधील त्र्यंबकेश्वर येथे गेलो। त्याचं खूप सुंदर असं अप्रतिम आम्हाला दर्शन झालं आणि त्याचा व्लॉग मी अपलोड केलेला आहे। तुम्ही तो वन ऑफ द बेस्ट व्लॉगमध्ये तो एक व्लॉग आहे, मी मानतो त्याला, त्र्यंबकेश्वरचा व्लॉग। तिथून आम्ही नाशिकमधून आम्ही गुजरातमध्ये गेलो आणि जेव्हा आम्ही गुजरातमध्ये गेलो तिथे आम्हाला राहण्यासाठी एक सोय हवी होती। आणि म्हणजे त्या दिवशी झालं असं होतं की घाट लागले होते, खूप जास्त, रात्रभर घाटच होते। आणि तिथून सकाळी जेव्हा ड्रायव्हरला झोप आली तेव्हा असे त्यांनीच एका गावामध्ये असं गाडी लावली, ड्रायव्हर झोपी गेला आणि पहाट झाली, पहाटेचे 6-7 वाजले होते आणि तेव्हा आम्ही सगळे उठलो। तर आम्ही एका
अशा गावात पोहोचलो जे की घाटांमध्ये वसलेलं आहे. मुलचोंड त्या गावाचं नाव आहे. त्या गावामध्ये जी आम्ही मजा केली, ते गाव एक्सप्लोअर केलं, त्या गावाच्या नदीमध्ये आम्ही स्नान केलं. तर ते जे आहे तो व्हिडिओ, एक त्याचा स्वतंत्र मी व्हिडिओज बनवला. तो व्हिडिओ देखील तुम्ही बघू शकता मित्रांनो. तो माझा सर्वात फेवरेट व्हिडिओ आहे त्या पूर्ण यात्रेतील. तो व्हिडिओ पण तुम्ही नक्की बघा. त्यानंतर आम्ही गुजरातमध्ये आम्ही कोजागिरी पौर्णिमा देखील साजरी केली. तिथून त्याच्यामुळे आम्हाला एक वेगळीच अनुभूती आली की अरे, गुजरातमध्ये आम्ही कोजागिरी पौर्णिमा साजरी केली, ते एका रँडमली एका हॉटेलमध्ये, त्याच्या परिसरामध्ये. त्यानंतर आम्ही सोरटी सोमनाथ या ठिकाणी गेलो, जे की 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे, जे पहिलं ज्योतिर्लिंग म्हणलं जातं सोमनाथ. त्यानंतर त्याचा देखील खूप सुंदर व्लॉग मी बनवला. त्याच्यामध्ये खूप मेहनत करून तो मंदिराचा जो व्हिडिओ काढला आम्ही, तो पूर्ण स्टिक अशी वरती करून, तो पण व्हिडिओ तुम्ही बघू शकता. तो पण खूप सुंदर व्हिडिओ आहे. त्या दरम्यान मला भूक लागली होती आणि मी फूड व्लॉगिंग देखील सुरू केली. म्हणजे सुरुवात जिथून एका व्हिडिओ पासून केली आणि मी फूड व्लॉगिंगला पण सुरुवात केली. त्यानंतर मंदिराच्या दर्शनाचा व्लॉग, फूड व्लॉगिंग आणि नॉर्मल व्लॉगिंग, हे 3 गोष्टी सुरू झाल्या. आणि त्याच्यानंतर आम्ही पोरबंदरला गेलो, जिथे महात्मा गांधींचं जन्मस्थान आहे. आणि त्याचबरोबर तिथे एक सुदामाचं देखील मंदिर आहे. त्या सुदामाच्या मंदिरामध्ये जे असं पझल होतं, आपल्या बालमित्रामध्ये येतं की इथून जाऊन तिकडे पोहोचा, अशा प्रकारचं पझल देखील आपण खेळलो. आणि त्यानंतर आम्ही द्वारकेला गेलो, कृष्णाची नगरी द्वारका, जिथे कृष्ण 100 वर्ष राहिले, त्यांनी त्यांचा संसार केला. त्या ठिकाणी देखील गेलो, ते खूप छान असं वाटलं. त्यानंतर बेट द्वारकेला गेलो आम्ही. तो सुंदर अशा पुलावरून आम्ही असं आमची ट्रॅव्हल्स घेऊन बेट द्वारकेला गेलो, तिथे पण खूप मजा आली. त्यानंतर आम्ही पूर्ण गुजरात फिरून आम्ही राजस्थानमध्ये गेलो. आणि राजस्थानमध्ये आम्ही तेवढे जास्त फिरलो नाही, पण आम्ही ब्रह्मदेवाचं एकमेव मंदिर जिथे आहे अशा पुष्कर नावाच्या ठिकाणी गेलो. तो एक अविस्मरणीय अनुभव होता आणि त्याचा देखील ब्लॉग तुम्ही नक्की बघा, तो देखील आहे. त्या पुष्कर सरोवरावरती आम्ही स्नान केलं आणि खूप सुंदर असं ते ठिकाण आहे. त्याचा ब्लॉग देखील टाकलेला आहे, तो तुम्ही नक्की बघा. त्यानंतर आम्ही राजस्थानमधून गेलो उत्तर प्रदेशमध्ये. आणि उत्तर प्रदेशमध्ये एंटर केल्या गेल्या आम्ही सर्वात पहिले मथुरा या ठिकाणी गेलो. मथुरेमध्ये सर्वात पहिले गोकुळ गेलो. तिथे गोकुळामध्ये आम्ही स्नान केलं. त्यानंतर आम्ही रमणरेतीला गेलो आणि रमणरेतीचा देखील एक स्पेशल असा ब्लॉग बनवून टाकलेला आहे. तिथे केलेली मजा, नाचलो, खेळलो, त्या मातीमध्ये लोळलो, तो पूर्ण ब्लॉग तुम्ही बघू शकता. खूप सुंदर ब्लॉग आहे तो देखील. त्यानंतर रमणरेती नंतर आम्ही वृंदावनलाही गेलो. वृंदावनमध्ये आम्ही प्रेम मंदिर देखील पाहिलं, पण काही कारणास्तव मी त्याचा ब्लॉग शूट केला पण तो अपलोड नाही करू शकलो, त्याचा काही प्रॉब्लेम झाले त्याच्यामुळे. बाकी रमणरेतीचा ब्लॉग आहे, तो तुम्ही नक्की बघू शकता. प्रेम मंदिरचा वगैरे नाहीये आणि काही कारणास्तव आम्ही बाके बिहारी मंदिराला नाही जाऊ शकलो त्या वेळेच्या अभावामुळे. त्यानंतर आम्ही अयोध्येला गेलो. अयोध्येला श्री रामलल्लांचं जे मंदिर आहे त्याचं आम्ही दर्शन घेतलं आणि तिथे देखील ब्लॉग शूट केला पूर्ण, परंतु ते पूर्ण व्हिडिओ असं व्यवस्थित बनत नव्हता आणि टाकण्याचा हे नव्हता, म्हणून मी तो व्हिडिओ नाही टाकायचा असा निर्णय घेतला. तो थोडा इनकम्प्लीट व्हिडिओ वाटत होता, काही दाखवण्यासारखं नव्हतं, कारण मंदिरामध्ये तर प्रवेश मोबाईल वगैरे अलाउड्स नाहीत आणि त्याच्या आसपास देखील थोडं मी खूप जास्त काही कारणामुळे काही व्हिडिओ शूट नाही करू शकलो. काही ठिकाणी शूट केले पण ते टाकू नाही शकलो, त्यामुळे तो व्हिडिओ नाही येणार आहे अयोध्येचा. आम्ही श्री रामलल्लांचं दर्शन घेतलं. त्यानंतर आम्ही अयोध्येनंतर काशीला देखील गेलो, वाराणसी. तसा सुंदर असे मी 2 ब्लॉग बनवून टाकलेले आहेत मित्रांनो. पहिल्या ब्लॉगमध्ये जे 84 घाट आहेत काशीचे, ते मी होडीमधून जाताना त्याचा व्हिडिओ बनवून टाकला. आणि त्यानंतर
एक खूप सुंदर असा व्हिडिओ मी टाकला की काशीचे जे घाट आहेत त्या घाटांवरतीचे हिडन मंदिर आहेत जिथे कोणी जात नाही सहसा. आपण फक्त मेन काशी विश्वेश्वराचं दर्शन घेतो आणि बाकी आसपासचे जे काही मंदिर असतात प्रमुख मंदिर त्याचं दर्शन घेतो आणि निघून येतो. परंतु हे जे हिडन व खूप सुंदर मंदिर आहेत त्याच्याकडे आपण सहसा जात नाही. पण मी तिथे जाण्याचा प्रयत्न केला. तिथल्या काही अशा गोष्टींचा देखील अशा ठिकाणी पण गेलो जिथे सहसा कोणी जाऊ नका असे म्हणतात, अघोरी लोक वगैरे. त्याचा व्हिडिओ देखील नाही टाकला पण तिथे गेलो, मी तिथपर्यंत पोहोचलो आणि असं खूप सुंदर असा अनुभव होता. तो 84 नाही हिडन टेम्पल्स ऑफ काशी या नावाने मी तो व्हिडिओ जो आहे तो अपलोड केलेला आहे. तो तुम्ही नक्की बघा, तो तुम्हाला खूप आवडेल. थोडा वेगळा व्हिडिओ आहे नॉर्मल व्हिडिओपेक्षा. त्यानंतर आम्ही पूर्ण उत्तर प्रदेश जसा एवढं फिरल्यानंतर आम्ही त्यानंतर गेलो, आम्ही मध्य प्रदेशमध्ये आलो. आणि मध्य प्रदेशमध्ये जशी आपल्या सर्वांचे जे असे आवडते असे जे पंडित प्रदीपजी मिश्रा आहेत त्यांची शिवकथा आपण सर्वजण ऐकतच असाल. त्यांचं जे गाव आहे सिहोर नावाचं गाव आहे त्या गावी गेलो. त्यांचं ते खूप सुंदर असं मंदिर आहे मित्रांनो. आणि तिथे जाऊन हा रुद्राक्ष आम्ही तिथून घेतला. तिथे खूप असे दगड आहे, शिळा आहे तिथली, त्याच्यावरती 1 लोटा जल वाहिला आम्ही. तिथली भक्तिभावाने पूजा केली, तिथली काही दगड उचलून आणली. आणि हा सर्व जो व्हिडिओ एक व्लॉग म्हणून मी टाकलेला आहे सिहोर गावाचा, तो देखील तुम्ही नक्की बघा. तो पण खूप सुंदर व्हिडिओ आहे मित्रांनो. तुम्ही स्पेशली सर्व भक्तांसाठी मी तो व्हिडिओ हिंदीमध्ये बनवला आणि तुम्ही त्या व्हिडिओला खूप प्रेम द्याल असं माझी इच्छा आहे आणि तुम्ही द्यालच. आणि नंतर मध्य प्रदेशमध्ये त्या सुंदर असं मंदिर पाहिल्यानंतर आम्ही आलो उज्जैनला, उज्जैन महाकाल येथे. आणि उज्जैनमध्ये आमचं खूप सुंदर असं दर्शन झालं आम्हाला उज्जैन महाकालचं. काही जास्त गर्दी नव्हती, काही नव्हती. आम्ही डायरेक्ट गेलो, 5 मिनिटात आम्हाला दर्शन मिळालं. तिथे 2 मिनिटं आम्ही भक्तिभावानं तिथे थांबून स्तोत्र देवापुढे बसून आम्ही स्तोत्र म्हणले. कोणी आम्हाला जा म्हणलं नाही कारण गर्दी नव्हती. निवांत तिथे 1-2 मिनिटं थांबून आम्ही दर्शन घेऊन आम्ही सर्व आम्हाला खूप सुंदर असं दर्शन झालं. भूतून भविष्यात असं कधी कधी आम्ही मागच्या वेळेस गेलो तर 2-2, 4-4 तासानंतर आम्हाला दर्शन मिळायचं. पण आज अवघ्या 5 मिनिटात दर्शन आणि ते पण 2 मिनिटं थांबून. म्हणजे किती सुंदर असा अनुभव होता यावेळी. आणि काशीचं देखील जे दर्शन आहे ते पण खूप सुंदर झालं. जेवढे आम्ही या दरम्यान प्रवासादरम्यान दर्शनं केली सर्व दर्शनं खूप सुंदर झाली मित्रांनो. आणि अशा प्रकारे आमची जी यात्रा आहे ती संपली. आणि ह्या ज्या काही आठवणी आहेत या कायमच्या मनात कोरल्या गेलेल्या आहेत आमच्या. तर मित्रांनो ही होती आमची संपूर्ण यात्रा, देवदर्शन, प्रवास, अनुभव आणि सर्व महत्त्वाच्या गोष्टी. आणि या संपूर्ण यात्रेनंतर तर मला तर असं वाटतं की तुम्ही माझे जे काही 27 व्लॉग्स आहेत ते नक्की तुम्ही पाहिलेच असतील. पाहिले नसतील तर नक्की बघा. आणि या दरम्यान खूप साऱ्या तुम्ही म्हणजे माझ्या मित्रांनी किंवा फॅमिली मेंबर्सनी खूप साऱ्या अशा कॉमेंट्स पण आल्या. कारण व्हिडिओच्या खाली कोणी कॉमेंट्स अजून केलेल्या नाही आहेत. पण तुमचे जे काही कॉमेंट्स आहेत ते पण तुम्ही नक्की करा. परंतु जे काही मला फीडबॅक आले फोनवरती किंवा मेसेजवरती तर ते फीडबॅक मी ऐकले, मी वाचले आणि त्याच्यानुसार खूप साऱ्या गोष्टी मी चेंजेस करत गेलो हळूहळू. आणि हा जो जसा पहिला व्लॉग आणि शेवटचा व्लॉग या व्लॉगमध्ये खूप असं डिफरन्स थोडा गोष्टी मी इम्प्रूव्ह केल्या. आणि इथून पुढे काय, आता हा एक प्रश्न जर आता मला देखील पडला इथून पुढे काय आणि तुम्हाला देखील पडलाच असेल ॲज अ व्ह्युअर. तर इथून पुढे मी रेग्युलर व्हिडिओ टाकण्याचा नक्कीच प्रयत्न करेल. आणि रोज तर जमणार नाही कारण मी रोज तर व्हिडिओ नाही बनवू शकत. त्याच्यामुळे ॲटलिस्ट मी आठवड्यातून एक तरी व्हिडिओ टाकण्याचा मी नक्की प्रयत्न करेल. आणि हे तर झालं एक बेसिक की मी एवढं करेलच. परंतु ते सोडून माझे अजून खूप काही प्लॅन्स आहेत यूट्यूबवरती व्हिडिओज टाकण्याचे आणि ते प्लॅन देखील मी एक्झिक्यूट करण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेल.
आणि ते प्लॅन्स मी जसे जसे येतील तसे सांगत जाईल. आणि सर्व इथून पुढच्या अपडेट्ससाठी तुम्ही नक्की सबस्क्राईब करा चॅनलला. आणि हेच होतं आजच्या व्हिडिओसाठी. आणि धन्यवाद. जय महाकाल. ओम नमः शिवाय. श्री शिवाय नमस्तुभ्यम. असंच तुमचं प्रेम असू द्या. धन्यवाद. झाला व्हिडिओ.